नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं इथं स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्समध्ये. आणि आता आपण आलो आहे वृंदावनमध्ये. आणि वृंदावनमध्ये आपण येऊन पोहोचलो आहे प्रेम मंदिरला. तर हे बघा आपल्या मागेच आहे प्रेम मंदिर. तर मॉर्निंगला आम्ही रेडी होऊन सगळेजण प्रॉपरली रेडी होऊन आलो आहे प्रेम मंदिरला दर्शन घेण्यासाठी. आता जाऊया आतमध्ये. गर्दी वगैरे तर नाही आहे, तर जाऊया आतमध्ये. सगळ्यांनी कुर्ते वगैरे घातले प्रॉपरली, व्हाईट कुर्ते. आणि आता जाऊ आतमध्ये, बघूया कसं काय आहे. इथे मन तर प्रसन्न झालेलं आहे बाहेरनंच. आता आतमध्ये बघूया कसं वाटतं, काय वाटतं. हा बघा गाईज, प्रेम मंदिरचा बाहेरनं व्ह्यू खूप सुंदर वाटतंय गाईज. आणि आता आपली गँग हे बघा गाईज, खूप सुंदर असं बनवलं इकडे. आणि प्रशांतनी बघा, राधे 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 सगळे इकडे. आणि खूप सुंदर, मन एकदम तृप्त झालं इकडे येऊन. व्ह्यू पण एकदम सुंदर आहे आणि मेंटेन पण सुंदर केलेलं आहे. सगळे व्हिडिओज आणि फोटोज काढतात आपल्या आपल्या. तर चाललो आता गाईज प्रेम मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी. आपल्या मागे बघा किती सुंदर दिसते आणि एकदम सुंदर बनवलेलं आहे. आणि ऊन तर आज खूप आहे, तर जातो आता आम्ही आतमध्ये. लवकर दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, कारण की आम्हाला रात्री पुन्हा इकडे यायचं आहे. रात्री मस्त, म्हणजे रात्री पण चांगला व्हिडिओ येतो. तर बघू आता कुठे जायचा प्लॅन करतो आम्ही. तर काही प्रेम मंदिरमध्ये आम्ही दर्शन घेतलं आहे राधाराणीचं. आणि तिकडनं फर्स्ट फ्लोअर जाणार आहे, तिकडे सीतारामाचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊन दर्शन घेणार आहे. आणि इकडे बघा सगळे सगळ्यांचं दर्शन सुंदर प्रकारे झालेलं आहे. वरती कसं वाटतंय? असं वाटतंय पाहिजे होतं. काय नाही, वरतीवर पडदा बंद आहे ना. दर्शन झालं, खूप सुंदर वाटतं इकडे. कसं वाटतं आता वरती? इकडे इकडून निघायचं मन होत नाही. काही तुम्ही इकडे येणार ना, तर असं वाटतं की इकडचंच होऊन जाऊ आणि इकडेच राहू असं वाटतं. खरंच तर बघा तुम्हाला आम्ही व्हिडिओ. हे बघा काहीच मस्तपैकी असं यांनी पण हे पण बनवून ठेवलेलं आहे. खूप सुंदर वाटतंय. लाईव्ह थीम एकदम. हे बघा यशोदा मैया कृष्णाला मारताना खूप सुंदर आहे. तर काय दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहे, एक तर इस्कॉनला जाऊया, नाही तर बघू आता इस्कॉन जर बंद झाला असेल तर विंडीवनला जाऊ. चला जाऊया. काय आम्ही यमुनेच्या काठी आलो आहे, बघू शकता मागे यमुना नदी. आणि आम्ही पाण्यामध्ये सोडण्यासाठी हे घेतलं हार. तर तिकडे आम्ही चाललो आहे, तिकडनं सोडणार आणि थोडी बोटिंग पण करणार आहे. थोडीशी बोटिंग करून जरा मजा घेऊया, कारण की मंदिर ओपन होणार 4 वाजता आणि आता वाजले 2. तर अजून खूप वेळ आहे आमच्याकडे. तर बोलू तोपर्यंत थोडीशी मजा मस्ती करून घेऊ. आणि मागे बघा आपली यमुना आहे. करायचं आम्ही काकांना डिस्कस करतोय. काका आम्हाला सांगतोय किती कसा होईल. अच्छा, जैसे आपको घूम के वहाँ उतरना हो, नहाना हो, सेल्फी लेना हो, रुकना हो 10 मिनट 20 मिनट, आपके पास टाइम होना चाहिए. उसका कोई एक्स्ट्रा चार्ज नहीं. क्या बोलता है सगळं होईल. थोडं डिस्काउंट तो हम लोग चाहिए ना. आता इकडनं आम्ही बोट वगैरे बुक करतोय आतमध्ये जाण्यासाठी. आणि बघू आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर पण किती मजा येईल. तर गाईज पूर्ण 400 रुपयामध्ये आम्ही परत एकदा पूर्ण बोट बुक केलेली आहे. आणि आता आपल्या यमुना नदीमध्ये ते आम्हाला पूर्णपणे फिरवतील चांगल्या प्रकारे. नवीन ड्रायव्हर दाखव. आणि बघा तुम्हाला नवीन ड्रायव्हर दाखवत माझ्या मागेच बसला. हा ड्रायव्हिंग करणार आहे. तर काय वाटतं याच्यावर विश्वास ठेवू का नको आम्ही, कारण की मला पाहू तर नाही येत. तर बघू. हा काय झालं, फोटो चांगला आला का? असा 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 इकडे झालं फोटो. सगळे फोटो करतात काही लहान लहान मुलं. कुठे जायचं आता? केशी घाट, आरती घाट आणि अजून एक कोणतं आहे. मग तिकडे जाऊन आपण हे
सोडणार आहे. यशोदा घाट, केशी घाट आणि आरती घाट. चालेल. आणि आपण आता आरती घाटावर अन्नदान करू. काहीच आता आम्ही त्या आरती घाटवरून इकडे आप आलेलो कहाँ से आहे. हो भैया? अरे हम महाराष्ट्र मुंबई से है. आप मुंबई कहाँ से से हो? हो? हम वृंदावन धाम से हैं। इधर से हो, लोकल हो? हाँ लोकल हैं। लोकल है तो आपको यहाँ का सब पता है. हाँ। तो कभी आए हो क्या मुंबई? बम्बई नहीं गए हैं, मगर जगह सुनते हैं बम्बई का आनंद, बम्बई में आनंद बहुत है। मुंबई में आनंद बहुत है, पर सुकून तो ऐसी जगह पर आके मिलता है. इसके लिए हम लोग यहाँ पर घूमने को आते हैं. हाँ बोलो ना भाई. इधर मोबाइल दो ना जरा. तुम्हारे पास मोबाइल दे दो तो पकड़ लो. गाइस अभी प्रथमेश के पास तुम लोग जाओ. ये लो प्रथमेश, मोबाइल पकड़ो नहीं तो माकड़ भाग के लेके जाएगा, भागा के लेके जाएगा. और ये देखो, ये 2 सीट, ये दोनों ऐसे बैठे और ये इसके मांडी पे बैठा है. मांडी पे देखो. हमारा पिछू फाड़ गया है. हाँ, हमारे पिछवी पे फाड़ गया है. हमने इसमें यमुना नदी का पानी भी लिया है और पिछवी भी फाड़ गया. हाय गाइस. और ये हमारे बहन लोग बैठे उधर गए. ये लो भैया, सूरज भैया, ये लो मोबाइल. थाम. गाइस तो प्रथमेश के पास से हम वापस आ गए तुम्हारे पास. वृंदावन धाम है भैया। हाँ ये वृंदावन धाम है, सबको पता है. हम ये ब्रज भूमि है वृंदावन धाम की। हाँ कृष्ण की अंकल, नगरी है। कृष्ण की नगरी है. हाँ। और अंकल आपने हमें बहुत लुटा. हाँ। 150 रुपया लिया. 150. अच्छा, हमने मेहनत का लिया भैया, जो दूरी है, जो जितना लिया। ठीक है अंकल, मेहनत तो है, पर हमारा भी मेहनत देखो ना अंकल. पैसा तो हम लोग को झाड़ से तो नहीं आता है. जब कृष्ण कन्हैया ने दर लूट के खाया गोपियों से, तो आपसे भी यहाँ ब्रजवासी सब लूट के खाते हैं, आराम से आनंद लेते हैं. जाम मजा येते. जय या वृंदावन रिक्षा मध्ये. की जय। ये चार्जिंग वाला है क्या? मतलब बैटरी वाला है ना? हाँ। बैटरी वाले. टॉप स्पीड कितना है इसका? 30. दाखवू शकत नाही आता. टॉप स्पीड 30. चला तुम्हाला हॉटेलवर जाऊन भेटतो, कसं जेवण भेटतो आता बघूया. आपण अपेक्षा म्हणजे अशी करायचीच नाही की मुंबईसारखं जेवण भेटेल, तर बघूया इकडे कसं जेवण भेटेल. अंकल यहाँ का फेमस क्या, मतलब क्या अच्छा मिलेगा? यहाँ फेमस है, यहाँ पेड़ा है। अरे रबड़ी पेड़ा है। नहीं, खाने को. रबड़ी है, अरे अंकल वैसा नहीं, रोटी राइस ऐसा कुछ बताओ. रायता सब्जी है, देसी रोटी है, तैयार रोटी है। बघू आता. अंकलला पण नीट माहित नाही. देसी रोटी, तवा रोटी, सुकली रोटी, सर्व रोट्यात. अरे बाबा लपडावला यात. सही है, सही आहे. सही है। किती ऑटो चला आता भेटतो हॉटेलमध्ये जाऊन. थांबा जरा. संपतील काय माझ्याकडे? संपतील ना भाई, बस का. मी एक खाऊ लोक जास्त. मग किती आहे? 2 आहे. एक मी खाईन जातो. यो आहे ना राकोस बाजूला. या क्यों मागवले? टोस वाला पाव आहे. हे पावभाजी आहे का टोस भाजी? टोस भाजी. माझ्या दोन्ही का मागवले? एक नान अंक रोटी आहे. नान वेज थाली तुझी चांगली आहे तरी. पण यान रायती गुंदा, एक पनीर भाजी. इट्स व्हेरी गुड. तेव्हा प्रशांतनी डोसा मागवले आणि मी इडली मागवले. मस्त वाटतं. चांगलं आहे का? एक अशी मुंडी आलो तर भारी आहे. गुंगास का. हो भारी आहे. चला भेटतो तुम्हाला खाऊन पुढे. प्रथमेश खाऊन मी चाललं ना टाकून मला. मग तुझ्या ताटली कसं खायला? बाकी आहे. मग खा ना मग. मग आता बोललो चांगला नाही आणि आता बघू काटे ग. उचलील ना द्या. खा यो खा. 6 महिने मी पहिले चेक करून ठेवलेला. चांगला ग. मग दे ना मला पण थोडासा. हे खाओ, खाऊसच खाओ. चांगला खरोखर. चांगला. बोलो वृंदावन धाम की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. बाके बिहारी लाल की जय. ऊपर ताली मारो और सभी लोग हंसो.
कहते हैं वृंदावन में हंसे उसी का घर बसे, तो वृंदावन आके रोवे अपने नन्ना खूब ताली मार के हंसो। आप लोग हंसोगे तभी कहीं हंसेगा, उसको हंसाने आए ना तो हंसने में कंजूसी नहीं करनी चाहिए। थोड़ा ध्यान से सुनना सब लोग। पहला नाम बोलते हैं इसका निधिवन, दूसरा नाम है इसका मधुवन, तीसरा जो अनमोल नाम है यह तुलसी का वन। ये कौन सी तुलसी आपने देखा हो घरों में लगती है, रामा और श्यामा तुलसी, तो सब लोग घरों में पूजा करते हैं। इस तुलसी का नाम है वृंदा तुलसी, जिसके नाम से ये पूरा वृंदावन धाम बसा हुआ है। जितने भी ये पेड़ हैं छोटे बड़े 5,500 साल पुराने पेड़ हैं द्वापुर समय के। बोलो राधा रानी की जय, वृंदावन धाम की जय। चला आता पुढे अजून दाखवतो तो। इकडे काय माहितीये का, आता भाई शूटिंग काढायची बोलला ना तर माकडे वरती येत लगेच मोबाईल घेऊन जातात, म्हणून ते आधीच आपल्याला सांगतात मोबाईल टाईट पकडा कोला। यो यो हे बघ योचा योच तो, ही घोचूची गँग सर्व। याच प्लेसवरती आम्ही सकाळी मॉर्निंगला आलो होतो, आपलं प्रेम मंदिर, आणि आता नाईटला पण आलो। तर मॉर्निंगची गर्दी आणि आपल्या नाईटची गर्दी म्हणजे संध्याकाळी 7 वाजले, संध्याकाळी 7 वाजेची गर्दी तुम्ही बघू शकता। खूप जास्त म्हणजे खूप जास्त भरलेलं आहे आणि गर्दीच गर्दी सगळीकडे। दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेरा। किती गर्दी आहे, रात्रीकडे खूप गर्दी असते, म्हणून आम्ही सकाळी एकदा दर्शन करून घेतो, तरी आम्ही पुन्हा आलोय बघण्यासाठी की कसं आणि काय आहे। तुम्हाला दाखवतो मी जेवढं कव्हर करण्यात येईल तेवढं मी करण्याचा ट्राय करतो। काय बोलतो सुनील? सुंदर वाटतं, खूप म्हणजे खूपच सुंदर वाटतंय। त्या पाण्याच्या फवाऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही, पूर्ण पाण्याच्या फवाऱ्यामध्ये दिसतोय ते पूर्ण। चला तुम्हाला भेटतो पुढे। फुलरावळा आम्ही 8 वाजताच आलोय प्रेम, नाही 9 वाजता आलो आम्ही प्रेम मंदिरातून वापस फोटो वगैरे काढून, आणि आता आलोय रूमवर। तर वापस सकाळी दलिद्र्या काकू सर्व वापस। यो येरा झाले बा, येरा डायरेक्ट मांड्यानो फायटी बिटी मरतो येडा यो। लेकिन 1 सेकंड, गुड मॉर्निंग गाईज। तर आज आमचा वृंदावनमधला आहे 2nd डे, आणि आत्ताच रूम वगैरे सोडतो आहे आम्ही इकडनं वृंदावनवरनं, आणि आता आम्ही चाललो आहे मथुरामध्ये। बघू इकडे इस्कॉन टेम्पल वगैरे करायचा प्लॅन आहे की नाही, तो आता बाहेर जाऊन समजेल आम्हाला, आणि वैष्णोदेवी टेम्पल करायचं। तर खूप लेट झालं ऑलरेडी आम्हाला, 8:30 वाजलेत, आणि सगळ्यात उशीर जास्त मलाच झाला आहे, कारण की मला रेडी व्हायला थोडा टाईम लागला आणि मी उठलो पण थोडं लेट। तर आता फटाफट रेडी होतो आणि निघूया, कारण सगळ्यांनी बॅग वगैरे तर नेल्या, माझी बॅग बाकी आहे फक्त मागे, आता ती पण मी घेऊन जातो आणि थोडं 1-2 शिव्या खातो बाहेर जाऊन। गाडीजवळ आलो आहे आणि आता गाडी पण काढली, सगळं पॅकिंग वगैरे केली आहे गाडीमध्ये प्रॉपरली, आणि आता निघतो आहे आम्ही पुढच्या जर्नीसाठी। चला लगेच जाऊया आणि बघूया आता आपण कुठे जातो ते तुम्हाला दाखवतो मी। चाललो आहे वैष्णोदेवी मंदिरला, म्हणजे प्रेम मंदिर थोडंसं अपोजिट समोरच आहे, तर जाऊया आणि तिकडे पहिले दर्शन घेऊया आणि पुढे आपली जर्नी स्टार्ट करूया। चला तुम्हाला भेटतो तिकडे जाऊन। आता आम्ही आलो आहे वैष्णोदेवी धामला, आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो इकडे कसं आणि काय तुम्ही बघाल ना तर एकदम आश्चर्यचकित होऊन जाल, एवढी चांगली आणि सुंदर प्रतिमा बघून।
तर तुम्ही बघू शकता मा वैष्णव देवीची केवढी मोठी मूर्ती आहे. नाही करताना 5 मजल्या एवढी तरी उंच असणार, एवढी मोठी मूर्ती आहे. आणि काल आम्ही बाकीची मंदिरं सर्व केली. प्रेम मंदिर म्हणजे आम्ही जर वृंदावनमध्येच आहोत. प्रेम मंदिर केलं, बाकी विहारी केलं. अजून कुठला गेला आपण? प्रेम मंदिर, बाकी विहारी आणि निधिवन आणि ते आरती घाट आणि अजून घाट होते, 2-3 घाट होते. हां 2-3 अजून घाट होते. तर आता महावैष्णोदेवी धाम ते बघायला आलो आहे आणि मग त्यानंतर मथुरेला जाणार आहे. तर मग तुम्हाला दाखवू सर्व. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा वृंदावनचा पूर्ण एक ब्लॉग असणार आहे. ही बघ गाईस किती मोठी प्रतिमा आहे इथे वैष्णोदेवीची. आणि इकडे एकदम सुंदर असं बनवून ठेवलेलं आहे. खूप सुंदर आहे, खूप मस्त बनवलं एकदम. चला आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आपण. काही लोकांना आहे ना म्हणजे एवढ्या लांब जाता येत नाही ना, त्यासाठी म्हणजे थोड्या एवढ्या जवळ म्हणजे बनवलं असेल त्यांनी. नाही का? एकदम मस्त बनवलं यार. हे बघा इंटेरियर बघा आतमध्ये, म्हणजे एकदम एंट्रन्स वगैरे पण खूप मस्त आहे. दाखवा तुम्हाला तिकडे जवळ जाऊन किती चांगलं आहे. काहीच महावैष्णोदेवी मंदिरामध्ये जाण्याचं एंट्रन्स. तर आपण आतमध्ये एंट्री करतोय. बघूया आतमध्ये व्हिडिओ वगैरे आला आहे तुला. एंट्रीतच आहे. एवढं सुंदर मंदिर एकदम. जास्त गर्दी पण नाही आहे. आम्ही सकाळी मॉर्निंग म्हणून गर्दी नाही, बाकी नंतर थोड्याने गर्दीवाला चालू आहे. आणि या बघ इकडे प्रथमेश फोटो घेतोय. चला गाईज आता सुंदर प्रकारे आपण इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललो आहे नेक्स्ट स्टॉपवरती. तिथं पण तुम्हाला सांगतो पुढे जाऊन काय असेल ते. कारण की थोडं फटाफट दर्शन करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, कारण की खूप मंदिर आज आम्हाला कव्हर करायचे आणि आजचा आमचा लास्ट आहे वृंदावन आणि मथुरामध्ये. तर जेवढे पॉसिबल होतील तेवढे जास्त मंदिर आम्ही कव्हर करणार आहेत. तर चला जाऊया. आणि मागे बघू शकता बजरंगबली आणि महावैष्णोदेवीची प्रतिमा. तिकडे महावैष्णोदेवीच्या धाममध्ये सुंदर अशी एक गुफा बनवलेली आहे. आर्टिफिशियल गुफा आहे. तर एकदम मस्त बनवलं आहे. तर इकडे मी एंटर केलं आहे आणि बाकी लोक कुठे गेले काय माहीत नाही आहे. मी एकटंच आलो इकडे आणि आतमध्ये आपले गणपती बाप्पा मोरया सगळीकडे गाणं आलं. जय माता दी, जय माता दी. महावैष्णोदेवी. गाईज खरंच सांगतो खूप चांगलं वाटलं इकडं. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तर अजून पण मला वाटतं असा सगळा चांगला एक्सपिरियन्स भेटत राहील. तर कंटिन्यू राहा. काय आताच आम्ही आलो आहे गोवर्धन पर्वतच्या इकडे आणि आता इकडे सगळे दर्शन घेतात. सांगितलं की कृष्ण भगवानच्या पायाचे ठसे जे दिसत आहेत ना, इकडे कृष्ण भगवानच्या पायांचे ठसे आहेत आणि सगळे दर्शन वगैरे घेतात. हाच गोवर्धन पर्वत आहे. इकडनं खूप लांबपर्यंत आहे. माता उधर परिक्रमा करतात सगळं. अब मांगे आते तू जो मांगेगा वो देगा. कैसे मांगो सबसे, जो तू मांगेगा वो देगा तुझको. बाबा आम्हाला सगळं सांगतायत कसं करायचं काय करायचं. जो तेरी इच्छा में ठाकुर जी भेजता. अंकल ये गोवर्धन पर्वत कितना किलोमीटर है पूरा? मतलब 21 किलोमीटर पूर्ण ते सांगतात. हे गोवर्धन पर्वत पूर्ण 21 किलोमीटर आहे. खूप लांब आहे. चला तुम्हाला आता पुढे जाऊ, इकडे भेटतो. चला तुम्हाला सर्व दाखवतो तुम्हाला.
तर काय जातो आम्ही गोकुल इथे आलो आहे आणि इकडे नंदमॉल गौशाला आहे आणि इकडे आता आतमध्ये आम्ही एंटर करतो आहे. इकडे मेन मंदिर आहे आणि आम्ही गाईड पण घेतो, आम्हाला सगळं सांगेल. इस समय 10,000 गाय. हाँ 10,000. वो बड़ा गौशाला है, ये छोटा गौशाला है. बड़ा किधर है? बंगल ले जाता है मोबाइल को. इकडे काय आहे ना, माकडा खूप आहेत ना, म्हणून ना व्हिडिओ आम्हाला काढायला भेटत नाही, कारण की माकडा डायरेक्ट मोबाईल खेचून घेऊन जातात. म्हणून जिथे असं म्हणजे जास्त व्हिडिओ नाही काढायला भेटत. तर आता आम्ही आलोय रमण रेतीला. चष्मा घेऊन गेलेला माकड माहिती आहे ना. हा ना, सूर्याचा चष्मा घेऊन गेलेला. आणि आता आम्ही आलोय रमण रेतीला. तिकडे बघू, आता तुम्हाला सगळं दाखवतो इकडे कसं आणि काय आहे. आणि संध्याकाळचे वाजलेत 5 आणि अजून आम्ही जेवलो पण नाही, नाश्ता पण नाही केला. तर आताच आम्ही आलेलो आहे. पहिले आम्ही तर आता आमचे वृंदावनचे सर्व दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही आलो मथुरेला. तर मथुरा इकडचं मंदिर बंद होता, तर म्हणून आम्ही गोकुलला आलो. गोकुलच्या इकडे दर्शन वगैरे केला आणि आता इकडे रमण रेती म्हणून आहे, तिकडे आलो आहे. तर इकडं सर्व खेळतात आहे मातीशी आणि इकडे प्रत्येकाने हे बनवले आहेत. बनवले ना घर बनवले. त्याला डोंगराचे घालती राहायचं असेल असं आपण इकडे पण बघा, म्हणजे मी ऐकलेला त्या खराचं काय, म्हणजे हेच इकडं कोणी पण म्हणजे जसं घर बनवेल तसं आपल्याला लाईफमध्ये आपला घर होतो म्हणून. खरं आहे का? तू कुठं ऐकलेला? व्हिडिओमध्ये ऐकलेला. तर कसा वाटतं इकडे येऊन? पहिले दर्शन घेऊ आणि नंतर मी पण एक बंगला बनवतो. नंतर तुम्ही लक्ष ठेवा माझ्यावर बंगला बनतो का. तुला भाई बंगला बनवायला 1 वर्ष लागतील. तू 1 वर्ष इथंच वस्तीला राहा. तर इकडं असं इकडं सर्व येऊन डोलतात म्हणजे काय समजत नाहीये. हे बा इकडं. तर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. राधे 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 राधे. बोलो राधे राधे. प्रशांत पण खूप एन्जॉय करतोय. राधे 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 राधे. चांगलं वाटतंय. काही राधे 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 राधे. माझे मित्र पहिल्यांदा वृंदावनला आल्यावर लोटू नका त्यांना फक्त. हल्दीत नसतं हल्दी. सर्व इथं घर बनवतात. प्रथमेश को बनवतो तू? बंगला बनवतो. घरबीर आपल्या जवळ नाही, आपल्याला बंगला पाहिजे का डायरेक्ट? बाईला बंगला पाहिजे. पत्या तू का बनवतो? शंकराची पिंडी. तू रोहित? तू पिंडीच बनवतो आम्ही. पिंडीच बनव. तू त्याच बनवता येईल ना. चालू केलंय. हां बघ. बोलो राधे 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 राधे. कहाँ से हो आप? मैं चंडीगढ़ से. चंडीगढ़ से. महाराष्ट्र मुंबई. अच्छा लगा. आनंदी आनंद. आनंदी आनंद. खरोखर म्हणजे इकडे येऊन ना आनंदच आनंद आहे. फेकाच्या तयारीनं म्हणून मी पलता पाठी जरा. तो बाग फेकलीच पाहिजे अंगावर. फेकली रोहितनी आणि त्याला वाटलं की पत्यानी फेकली. आता माझ्यावर फेकायचे. ए तुम्ही मला माखवले. बोलो राधे राधे. बाबा इकडं. तर आता आम्ही इथून निघतोय. आता आम्ही जाणार मथुरेला. तिकडे पण दर्शन वगैरे करणार. मग तिथून आपला आग्र्याला जाणार. आग्रा काहीतरी इकडून
75 की 80 किलोमीटर आहे ना? 75 किलोमीटर. तर मला वाटतं 1.5 नाही तर 2 तास लागतील. नाहींनी हॉटेल वगैरे पण बुक करून ठेवलं आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला दुपारी कॉल केलेला की हॉटेल असं असं आहे. मग ते आम्ही फोटो वगैरे बघितले तर आम्हाला पण आवडला, तर आम्ही बुक करून ठेवलं आहे हॉटेल पण. मग ते आम्हाला काही टेन्शन राहणार नाही. नाहीतर माहिती आहे गेला ना तर पहिले हॉटेल वगैरे शोधायला लागतात आहे. म्हणून ते पण सर्व हॉटेल वगैरे पण शोधून ठेवलेलं आहे, बुकिंगच करून ठेवलेलं आहे. तर गाईज आता आग्र्याला पोचलो आहे. नाईंनी हॉटेल बुक केलेला, त्याच हॉटेलमध्ये आलो आहे. आता आम्ही इथे रूममध्ये राहणार आहे की नाही डिसाईड करतोय, कारण की त्यावेळी केली आहे एकदम फालतूगिरी. 2 जणांना खाली झोपावं लागेल. मी तर काही झोपणार नाही, कारण की मी गाडीत मागे बसून आले म्हणजे अख्खी मान पण दुखते, तर मी वरती आरामात झोपेल. मग मान दुखते मग खालीच झोप. मान दुखते याची तर हा खालीच झोपणार आहे. हा आणि प्रतीक खाली झोपणार आहे. कमेंट करून सांगा मी खाली झोपू शकतो की नाही. नाही अजिबात कमेंट म्हणजे त्यांना व्हिडिओ कधी जाणार ती आता कधी पण जाऊन दे, मी तुम्हाला सांगा. तो ठीक आहे चल. जेव्हा तुम्ही कमेंट कराल ना दुसऱ्या दिवशी हा घरी पण खाली झोपेल. हा बाई प्रशांतनी तर राडाच केलेला. प्रशांत बोलतो माझे 15,500 द्या बाई. मी चाललो घरी. माझी बोलतो फुकट ट्रिप आहे. आम्हाला जाम टेन्शन आलेला. बोला आता कुठून पैसे द्यायचे आता. तो आता पण बोलतो. काय बोलतो मी क्या आता दिले जाऊ शकतो, आज द्यायचंय. हे बघ हा बोललेला का मला तुम्ही फुकटच आणलाय, यांनी काय पैसे दिले नाही अजून. मी त्याला तेच सांगते तुम्ही तू 5,000 दे, तुला पूर्ण ट्रिप करवतो. जाऊन दे भाई, तुझ्यासाठी माफ केले पैसे, जाऊन दे नाही का, भावासाठी काय पण नाही का. 5,000 दे. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता जेवण वगैरे इथून हॉटेलवर जाणार आहे, झोपणार आणि उद्या सकाळी बघूया आपण नवीन ब्लॉग स्टार्ट करूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.